छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा होणार आहे, याबद्दल आपले काय आव्हान आहेत? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मागच्या म्हणजे कालच्या 19 फेब्रुवारीला अतिशय उत्साहामध्ये डोंगरकडा गावामध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर आम्ही शिवजयंती साजरी केलेली आहे. त्या शिवजयंतीला अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व स्तरातून, बालबालकातून, विद्यार्थी वर्गातून, नागरिकातून आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व शेतकरी कष्टकरी समाजातून मिळालेला आहे. आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आणि आता 27 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीराजे, युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते आपल्या पूर्णाकृती पुतळ्याचं हे अनावरण ठेवलेलं आहे. आणि या अनावरणाला परिसरातील सर्व शेतकरी कष्टकरी समाजातील जनतेनं बहुसंख्येनं उपस्थित राहावं. सर्व 18 पगड जातीतील संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं. छत्रपती शिवरायांची ही जी मूर्ती आहे, या मूर्तीची जी स्थापना आहे, हे जे शिवस्मारक आहे, याची संकल्पना अतिशय खूप जुनी आणि भरपूर अशी वर्षाची होती. ती आमचं स्वप्न, आमच्या गावकऱ्यांचं, परिसरातील सर्व नागरिकांचं स्वप्न अतिशय सुंदर आणि चांगल्या रीतीने हे संपन्न झालेलं आहे. यामध्ये सर्व स्तरातील गोरगरीब कष्टकरी जनतेनं, सर्व जाती धर्मातील गोरगरीब कष्टकरी समाजानं योगदान देऊन या स्मारकासाठी भव्य दिव्य असं या स्मारकासाठी निर्मितीसाठी योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानातून 18 पगड जातीच्या या आमच्या कुळवाडी भूषण राजाचं हे स्मारक या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित निर्माण झालेलं आहे. अतिशय सुंदर असं देखावा पूर्ण असलेलं आणि एक अतिशय ऊर्जावान असलेलं हे स्मारक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि याचा अनावरण सोहळा आम्ही 27 तारखेला युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते ठेवला आहे. तेव्हा सर्व परिसरातील नागरिकांना मी आमच्या डोंगरकडा वासियांतर्फे एक शिवप्रेमी म्हणून, एक शेतकरी म्हणून, 18 पगड जातीतील एक कष्टकरी म्हणून आणि सर्व कुळवाडी भूषण म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांचा राजा म्हणून त्या राजाच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी, अनावरणासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या सोहळ्याची शोभा वाढवावी असं मी या माध्यमातून सांगतो.